अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। आपल्या जीवनामध्ये राजयोग येण्यासाठी गुरुचरित्रातील हा एक अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे। जर आपण हा अध्याय रोज वाचला तर जीवनातील सर्व संकट, अडचणी, आजारपण हे नष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये राजयोग हा आल्याशिवाय राहणार नाही। असा कोणता अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जर आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतील, शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा इतर कुठल्या अडचणी असतील, या अडचणीतून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी आपण जर हा गुरुचरित्रातला हा एक अध्याय वाचला तर नक्कीच सर्व अडचणीतून आपली मुक्तता होईल। त्याचबरोबर घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहे। घरामध्ये नवरा बायकोची भांडण होत आहे, घरामध्ये पैसा टिकत नाही, आजारपण हे घरामध्ये वाढलेलं आहे। त्याचबरोबर आपले शत्रू भरपूर झालेले आहेत, गुपित शत्रू आहेत किंवा घरातलेच एकमेकांचे शत्रू हे बनलेले आहेत। कोणतेही महत्त्वाचे काम आपले पूर्ण होत नाही, नेहमी प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असते। त्याचबरोबर एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल, नोकरीमध्ये आपल्याला यश मिळत नसेल किंवा प्रमोशन होत नसेल, या सर्व समस्यासाठी तुम्हाला फक्त गुरुचरित्रातला हा एक अध्याय वाचायचा आहे। तर पहा, एक धोबी असतो, तो धोबी कपडे धुण्यासाठी दररोज नदीवरती जात असतो आणि त्याच नदीवरती आपले दत्तगुरू महाराज हे सुद्धा तिथे स्नान करण्यासाठी येत असतात। हा धोबी दररोज दत्तगुरूंना नमस्कार करत आणि त्यांचे वंदन करून कपडे धुत असे आणि दत्तगुरूसुद्धा त्याला आशीर्वाद देऊन ते स्नान करून निघून जात असे। भरपूर दिवस असंच चालत असतं। एके दिवशी काय होतं की धोबी कपडे धुण्यासाठी नदीवर जातो, दत्तगुरूसुद्धा आलेले असतात। अशा वेळी तो धोबी त्यांना नमस्कार करतो, वंदन करतो। अशा वेळी जेव्हा दत्तगुरू त्याला म्हणतात की मी तुझ्यावरती प्रसन्न झालेला आहोत आणि मी तुला आशीर्वाद देत आहे की तुझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील, तुझ्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असा आशीर्वाद दत्तगुरूंनी त्या धोबीला दिलेला असतो। यानंतर तो धोबी खूप खुश होतो आणि खूप खुश झाल्यानंतर त्यांची दत्तगुरूंची वरती त्याची श्रद्धा खूप वाढलेली असते, अजूनही जास्त वाढलेली असते। आणि त्यानंतर काय होतं की ते धोबी दररोज नदीवरती नमस्कार करतो, परंतु मठामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेऊन आणि अशा वेळी काय होतं की एके दिवशी धोबी पुन्हा आपल्या दररोजच्या कामासाठी जात असते नदीवरती। त्या नदीमधून एक बोट जी आहे ती जात असते। त्या बोटीमध्ये एक राजा आणि एक राणी बसलेली असते। राजाने खूप अलंकार घातलेले असतात, दागिने घातलेले असतात, राणीने पण सुद्धा दागिने घातलेले असतात, चांगले वस्त्र परिधान केलेले असतात। अशा वेळी क्षणभर त्या धोबीच्या मनामध्ये येतं की मी सुद्धा असं जीवन कधी जगेल, माझ्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट कधी मला भेटेल, त्याच्या मनामध्ये येत असतं। यानंतर सद्गुरू त्याला प्रसन्न होतात आणि म्हणतात तुला असं आयुष्य हवं आहे का? यानंतर तो धोबी म्हणतो आता माझं आयुष्य तर थोडंच उरलेलं आहे, पण मी पुढच्या जन्मामध्ये मला हे आयुष्य आहे राजाचं आयुष्य मला पुढच्या जन्मी भेटू दे आणि पुढच्या जन्मामध्ये मला तुम्ही सुद्धा माझ्यावरती प्रसन्न व्हा, तुम्ही सुद्धा मला भेट द्या, तुमच्या पुढच्या जन्मामध्ये होऊ द्या, असं तो धोबी दत्तगुरूंना सांगतो। यानंतर दत्तगुरू त्याला आशीर्वाद देतात आणि पुढच्या जन्मी तो धोबी खरोखर एक राजा बनून येत असतो। राजा बनून आल्यानंतर त्याची भेट सद्गुरूसोबत होत असते। त्याला मागच्या जन्मी त्याला संपूर्ण आठवत असते मागच्या जन्माचं। असा हा गुरुचरित्रातला अध्याय आहे, तो म्हणजे 9वा अध्याय। खरं तर पहा, आपण नित्यनियमाने गुरुचरित्रातील 9वा अध्याय जर वाचला तर नक्कीच आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या दूर होतील। सांगितल्याप्रमाणे तुमचे कोणतेही अडचणी असतील तरीही कितीही कठीणातली कठीण अडचण असेल नष्ट होऊन जाते। मनातील प्रत्येक इच्छा सुद्धा तुमची पूर्ण होईल। आपल्या मनामध्ये बऱ्याच इच्छा असतात की मी कष्ट करून, मेहनत करून आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही, परंतु तुमच्या कष्टाबरोबर मेहनतीची सुद्धा तुम्हाला साथ भेटेल।
तुम्ही गुरुचरित्रातली 9वा अध्याय वाचला तर नक्कीच तुमच्या कष्टाला, मेहनतीला नक्कीच तुम्हाला फळ भेटेल. त्यामुळे तुम्हाला नित्य नियमाने तुम्हाला रोज ही सेवा करायची आहे. तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे करून झाली, तुम्ही स्वामींची काय नित्य सेवा करता, दररोजच्या सेवेमध्ये तुमच्या स्वामींचं काय आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे 9वा अध्यायाचं तुम्हाला दररोज पठण करायचं आहे. न चुकता तुम्हाला हे 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. आता अडचण असेल तर 6 दिवस मासिक धर्म वगैरे असेल तर मग 6 दिवस तुम्हाला हे सोडून द्यायचं आहे. 7व्या दिवशीपासून तुम्हाला दररोज ही सेवा करायची आहे. सुतक काळ असेल तर मग तुम्हाला सुतक काळामध्ये ही सेवा करायची नाही आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला दररोज ही सेवा करायची आहे. हा 9वा अध्याय तुम्हाला रोज वाचायचा आहे. बघा, तुम्हाला 9वा अध्याय तुम्ही दररोज जर पठण केलं तर बघा तुमचं किती आयुष्य बदलून जाईल. तुमच्या काय जे अडचणी आहेत, तुमच्या काय जे समस्या आहेत त्या नाहीशा होऊन जातील. त्यामुळे तुम्हाला दररोज या अध्यायाचं पठण करायचं आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल झाला ते तुम्हालाच पाहण्यात भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की न चुकता 9व्या अध्यायाचं तुम्हाला दररोज पठण करायचं आहे. देवपूजा करून झाल्याच्या नंतर तुम्ही नित्यसेवा जी करता स्वामी महाराजांची त्यावेळेस तुम्हाला करायचं आहे. हे 9वा अध्यायाचं पठण तुम्ही करून बघा, तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल घडायला सुरुवात होतील. श्री स्वामी समर्थ.